नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 12 सप्टेंबर 2025. आज देखील आपण खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तसेच खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 याचे भारताला किती पदके भेटली हे देखील पाहणार आहोत. तसेच भारतीय नौदलाच्या युद्धनौका कोणत्या देशाला भेट देण्यात आलेल्या आहेत, हे देखील आपण पाहणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. तर सुरुवातीला पाहूया कालचा एक प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, मी काल व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. मिलेनियल्स हा शब्द कोणत्या जनरेशनसाठी वापरला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 जनरेशन वाय. काल मी याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहिली होती. ऑलरेडी नेपाळमध्ये जे आंदोलन चालू आहे, याला जेन झी आंदोलन असे म्हटले जाते. आणि हे जेन झी म्हणजे काय? किंवा इतरही कोणकोणत्या जनरेशन्स आहेत, ज्यांना कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. आपण काल याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. हवं असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आता मी तुम्हाला सांगितलं, की मिलेनियल्स हा शब्द जनरेशन वाय म्हणजेच जे 1981 ते 1996 या कालावधीमध्ये जन्मलेले मुले आहेत, यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो. आणि जनरेशन झी म्हणजे जेन झी जे म्हटले जाते, हे विद्यार्थी म्हणजे 1997 ते 2012 या कालावधीमध्ये जन्मलेल्या मुलांना जेन झी असे म्हटले जाते. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. तत्पूर्वी आजचे दिनविशेष. 12 सप्टेंबर 2013 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आजच्या दिवशी संमत झालेला होता. आपल्याला माहीतच आहे की अतिशय महत्त्वाचा हा कायदा आहे आणि परीक्षेमध्ये वेळोवेळी याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. 12 सप्टेंबर 1948 भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तीसंग्रामास पोलीस ॲक्शन असे देखील म्हटले जाते. आपल्याला माहीतच असेल, इतिहासामध्ये ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यावेळेस 3 संस्थानांनी भारतामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद संस्थान होतं आणि हे हैदराबाद संस्थान त्यावेळेस ऑपरेशन पोलो हे अभियान राबवून त्यावेळेस पोलीस ॲक्शनद्वारे हैदराबाद संपूर्ण संस्थान भारतामध्ये सामील करण्यात आलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिनविशेष. तर आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट NFSA हा 2013 साली संमत झालेला होता आणि याची घोषणा सप्टेंबर 2013 मध्ये लागू करण्यात आलेली होती. आता या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचं उद्दिष्ट काय? तर प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे हे यामागचं उद्दिष्ट होतं. तर याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत हे एका थोडक्यात पाहूया. ग्रामीण भागातील 75% व शहरी भागातील 50% लोकसंख्या यांना या अन्न सुरक्षा कायद्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. अंदाजे 81 कोटी लोकांना याचा लाभ भेटणार आहे. आता ज्यावेळेस अन्नधान्य वाटप होईल, त्यावेळेस कशा पद्धतीने ते होईल? तर तांदूळ ₹3 प्रति किलो या दराने या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. गहू ₹2 प्रति किलो आणि ज्वारी किंवा बाजरी हे ₹1 प्रति किलो अशा पद्धतीने अ, अन्नधान्याचं वाटप करण्यात येते. लाभार्थी कोण आहेत? तर प्राथमिक घरगुती गट म्हणजे प्रायोरिटी हाउसहोल्ड तसेच अंत्योदय अन्न योजनेच्या म्हणजे AAY ही जी योजना आहे, यातील जे कुटुंबीय आहेत, यांना या कायद्याचा संपूर्ण लाभ होतो आणि त्यातीलच सर्वाधिक गरीब जे लोक आहेत, यांना प्रामुख्याने नजरेसमोर ठेवून हा कायदा राबवण्यात आलेला आहे. यातील विशेष तरतुदी काय? तर महिलांच्या नावावर रेशन कार्ड प्राधान्याने दिले जाते. गर्भवती स्त्रिया व बालकांसाठी पौष्टिक आहार दिला जातो. शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे मील या कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे. तसेच महत्त्व काय आहे? तर भारतातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे. उपासमार कमी करण्यासाठी व पौष्टिक आहाराचा हक्क देणारा हा कायदा आहे. अन्न हा हक्क म्हणजेच राईट टू फूड म्हणून मान्यता देखील या कायद्याने मिळालेली आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013. आता आपण आपल्या सविस्तर चालू घडामोडींना सुरुवात करूया. आसामने नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. आसाम सरकारने 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून हा निर्णय लागू करण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेत सरळ-सरळ विचारलं जाऊ शकतो, की कोणत्या राज्य सरकारने नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी करण्यात आलेली आहे. तर आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यावर उत्तर देता यायला हवं, की आसामने नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी करण्यात आलेली आहे. आता याचा उद्देश काय आहे? तर उद्देश हा बेकायदेशीर स्थलांतरांना, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यापासून रोखणे
हा मेन उद्देश याचा आहे. 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड मिळणार नाही. सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची ही शेवटची संधी येथील नागरिकांना देण्यात आलेली आहे. आपल्याला माहीतच असेल, की आसाम आणि त्याची जे बाउंडरी आहे, ही या देशाशी आहे. तर बांगलादेशातून खूप सारे स्थलांतरित लोके हे आसाममध्ये किंवा त्याच्या शेजारचे राज्य म्हणजे पश्चिम बंगाल असतील, अ, अशा वेगवेगळ्या आपल्या भारतीय राज्यांमध्ये प्रवेश करतात आणि इल्लीगली ते वर्षानुवर्षे इथे राहतात. त्यामुळेच आसाम राज्य सरकारने आता नवीन आधार कार्ड जारी करण्यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे. पुढची महत्त्वाची अशी बातमी म्हणजे खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 आणि ही 18वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड होती. या अ, खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला तब्बल 4 सुवर्ण पदके आणि 1 रौप्य पदक मिळालेले आहे. 64 देशातील 320 तरुण शास्त्रज्ञांमध्ये अ, भारत सहभागी झाला होता. भारतात पहिल्यांदाच या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आलेले होते. आयोजक त्या संस्था कोण होत्या? तर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR या दोन्ही संस्था या आयोजक संस्था होत्या. यामध्ये एकूण 145 पदके प्रदान करण्यात आली. त्यामध्ये 50 सुवर्ण, 44 रौप्य आणि 51 कांस्य पदकासह 26 विशेष उल्लेख पत्रे देखील यामध्ये देण्यात आलेले होते. लक्षात ठेवा भारताला यामध्ये 4 सुवर्ण पदके आणि 1 रौप्य पदक मिळालेले आहे. पुढची अजून एक महत्त्वाची आणि डिफेन्सच्या अनुषंगाने महत्त्वाची म्हणजे भारतीय नौदलाच्या युद्धनौका आता पापुआ न्यू गिनीला भेट देण्यात आलेल्या आहेत. भारतीय नौदलाच्या ज्या युद्धनौका आहेत, INS कॅडमेट याने न्यू गिनीला भेट म्हणून देण्यात आलेली आहे. पापुआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्य दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी अ, भारतीय नौदलाने हे पाऊल उचललेले आहे. पोर्ट मोरेस्बी बंदरामध्ये येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. INS कॅडमॅट हे भारतीयरित्या डिझाइन केलेले आणि निर्मित केलेले अँटी सबमरीन वॉरफेअर कॉर्वेट आहे. यामध्ये 5 देशांचे 7 युद्धनौके सहभागी झालेले होते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पापुआ न्यू गिनिया हा आशियातीलच एक देश आहे. हा समुद्री देश असून याच्या चारही साइडला म्हणजेच तीनही साइडला थोडक्यात समुद्र आहे. तर एका साइडला पपुआ हे इंडोनेशियाची बेट आहे. आपण शेजारील मॅपमध्ये याचा भाग पाहू शकता. लक्षात घ्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने भारतीय नौदलाच्या युद्धनौका कोणत्या देशाला भेट देण्यात आलेल्या आहेत? तर लक्षात ठेवा पापुआ न्यू गिनिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर लक्षात घ्या, आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. तुम्ही हवं असेल तर पुन्हा एकदा रिवाइंड करून या पुन्हा एकदा पाहू शकता. आजच्याच अशा अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आपण आज आता प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घातलेली आहे? आता यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 मणिपूर, पर्याय क्रमांक 3 नागालँड आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. त्याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही लोक कमेंटमध्ये योग्य उत्तर देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल. जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांनी याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा याबद्दल तुम्हाला सविस्तरपणे माहिती देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.